पाणी जपून वापरणे हे अनेकांना काटकसर केल्यासारखे वाटते, परंतु आपल्याला माहीत आहे का, आपल्या महाराष्ट्रात एकूण 66% भाग हा दुष्काळग्रस्त आहे। ग्रामीण घरांपैकी एकूण 70% घरांनाच पाण्याचा पुरवठा हा थेट नळाद्वारे केला जातो। पाण्याची अशी परिस्थिती पाहून प्रश्न पडतो ना, यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे पाण्याचा योग्य वापर करणे, ज्याला आपण जलसंधारण देखील म्हणतो। जलसंधारण म्हणजे पावसाच्या पाण्याचे योग्यरित्या जतन आणि वापर करणे, हे अत्यंत गरजेचे आहे। हवामान बदलामुळे पाऊस हा अनियमित आणि अत्यंत होत आहे, तर यावर आपण काय करू शकतो ते आपण पाहूया। पाणी वाया घालवण्यापासून रोखण्यासाठी आपण नळ बंद करून दाढी करणे, ब्रश करणे, शॉवरऐवजी बाल्दीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करणे, असे काही छोटे प्रयत्न रोजच्या जीवनात अंमलात आणू शकतो। आपल्या घराच्या छतावर पाणी साठवण्यासाठी टाकी बसवू शकतो, ज्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात। याशिवाय पाझर खड्डे बनवू शकतो, जेणेकरून पावसाचे पाणी जमिनीत झिरपून भूजलाचा स्तर वाढेल। पाण्याच्या पुनर्वापरासाठी किचनमधून, बाथरूममधून निघणाऱ्या पाण्यासाठी आपण शोषखड्डे बनवू शकतो। या व्यतिरिक्त स्थिरीकरण तलाव, सीवेज ट्रीटमेंट प्लांट देखील आपण तयार करू शकतो। अशा अनेक योजना अंमलात आणून आपण पाण्याच्या बचतीसाठी कटिबद्धता दर्शवू शकतो।